तर इव्हेंट क्लोज करण्यासाठी जी काही यापूर्वी अडचणी येत होत्या तर त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर तो कशा पद्धतीनं केला आहे तर त्या संदर्भात सांगू आपण की जसं आता हे ऑनगोईंग अटेंडन्स आहे याच्यामध्ये तुम्ही गेला तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला आता हे आजच्या तारखेतली जी आहे ती आमची इव्हेंट मी तुम्हाला क्लिअर दाखवेन की या ठिकाणी आपल्याला कुठंही टच केलं तर आधी जे आहे ते अटेंडन्स तुम्हाला आता फोटो काढायचा ऑप्शन नाही तर आधी अटेंडन्स जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे हे सगळे निवडून आणि ते झाल्याच्या नंतर फोटो जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही फोटो काढत असताना आता तुम्हाला जे आहे ते डायरेक्ट फोटो घ्यायचा असेल तर टेक फोटोमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही फोटो घेऊ शकता. तसं नसेल करायचं, तुमचं टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि तुम्ही फोटो घेऊन ठेवलेले आहेत लॅटिट्यूड लॉंजिट्यूडमधले तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. इथं जायचं इव्हेंटमध्ये चूज फ्रॉम गॅलरी करायचं आणि हे केल्याच्या नंतर फोटोजमध्ये जायचं आणि जे काही तुम्ही काढलेले जे काही फोटो असतील तर ते जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते तुम्ही निवडू शकता. जसं आमच्या आजचा ह्या बैठकीचा जे काही फोटो आहे तर तुम्ही आता या ठिकाणी निवडतो हे राईट केलं तर हा इथं ॲटोमॅटिक हा फोटो जो आहे तो आला. इव्हेंटमध्ये परत गेलो, चूज फ्रॉम गॅलरीमध्ये गेलो. आपण जे काही यापूर्वी जे काही काढलेले फोटो आहेत तर ते आपल्याला निवडायचे आहेत. ही दुसरा फोटो मी सिलेक्ट केला आणि अशा पद्धतीनं तो अपलोड केला. हे असे फोटो जे आहे ते आपल्याला समाविष्ट करायचे आहेत. अपलोड इमेज करायचं आहे. हे अपलोड इमेज केल्याच्यानंतर ह्या सक्सेसफुली इमेज अपलोड झालेले आहेत. परत या ठिकाणी समजा तुम्हाला जर कुणाचे नाव ॲड करायचे जसं आमच्या आजच्या बैठकीचे जे कोण होते त्यांचे मी नावं इथं समाविष्ट करणार तसं सुद्धा तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे जे आहे ते नावं या ठिकाणी समाविष्ट करू शकता. अशा पद्धतीनं जसं त्यांचा रोल जो आहे तो PMU टेक्निकल ऑफिसर किंवा TO जरी केलं तरी आपण चालतं आणि हे ॲड केलं तरी अशा पद्धतीने हे चालतं. अशा पद्धतीने हे नाव ॲड होतं. आणखीन एकदा परत दाखवेन मी की समजा आणखीन कोणाचं तुम्हाला नाव या ठिकाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी नाव जे आहे ते ॲड करू शकता. अशा पद्धतीने हे जे आहे ते तुम्ही हे नाव समाविष्ट जे आहे ते करू शकता आणि समाविष्ट केलेले नाव परत एकदा निवडून जे आहे ते मार्क अटेंडन्स करू शकता. हे अशा पद्धतीने झालं की आपला इव्हेंट जो आहे तो आपण या पद्धतीने जे आहे ते क्लोज करू शकतो. फोटोमध्ये जे आहे ते आपण ऑलरेडी फोटो जे आहे ते अपलोड केलेले आहेत त्याच्यामुळे ते परत काही करायची आवश्यकता नाही आहे आणि अशा पद्धतीनं हा आपण आपला इव्हेंट जो आहे तो क्लोज करू शकतो आणि ह्याचा जे आहे ते रिपोर्ट जो आहे तो आपण डाउनलोडसुद्धा जो आहे तो इथं करू शकतो. PDF मध्ये गेल्याच्या नंतर जे आहे ते आपण अशा पद्धतीचा हा तयार झालेला रिपोर्ट ह्याच्यामध्ये फोटोसुद्धा तो जो आहे तो आलेला आणि इव्हन जे आहे ते नावंसुद्धा या ठिकाणी समावेश केलेले जे आहे ते आलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण हा रिपोर्ट डाउनलोड करून PDF सुद्धा जे आहे ते शेअर करू शकतो.